मी अनिल मावळे. आज आपण दशरथजी भांडे कॅबिनेट मंत्री यांच्याकडे आलोत. नुकत्याच अलीकडे महाराष्ट्र शासनाने एक विधेयक पास केलं आहे 61 नंबरचं त्या जातीनिहाय अधिनियमाबद्दल. त्या हिशोबाने त्यांची आपण चर्चा करणार आहोत. श्री भांडेसाहेब या विषयावर काहीतरी आपल्याशी सांगतील, चर्चा करतील. ह्या विषयासाठी आपण इथं आलो. नमस्कार. मी अनिल मावळे. दर्शक हो, आपण आज अकोल्यातील एक भावी नेतृत्व किंवा मागची मंत्री दशरथजी भांडे यांच्याकडे आलेलो आहोत. आदिवासी विकास मंडळाच्या आणि आदिवासी विकासाच्या या जातीनिहाय संघर्षाबाबत गेले 20 वर्षापासून दशरथजी संघर्ष करत आहेत. त्या आधीसुद्धा त्यांनी तो संघर्ष केला, यापुढे पण संघर्ष तो सुरू राहील. परंतु या महिन्यात एक विचित्र घटना अशी घडली की या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठलं तरी अधिवेशनाने या अधिवेशनात एक विधेयक पारित करण्यात आलं. त्या विधेयक पारित करण्याच्या हिशोबाने त्या हिशोबाने आज आपण यांच्याशी चर्चा करत आहोत. दशरथजी, आपण या विषयावर काय म्हणाल? कसं आहे की मागासवर्गीयांसाठी या राज्याचं फार मोठं योगदान, त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याकरता अनेकांनी त्याग केला, अनेकांनी संघर्ष केला. छत्रपती शाहूराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराजे, सावित्रीबाई फुले, अनेक महामानवांची नावं या ठिकाणी घेता येतील. एक माइलस्टोन देशामध्ये मागासवर्गीयांसाठी या लोकांनी निर्माण केला. आणि ज्यांना समाजव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं झुकतं माप तर जाऊ द्या, पण त्यांचं न्याय हक्काचं सुद्धा मिळत नव्हतं. त्यांना हा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी जी प्रामाणिक भूमिका त्या काळात बजावली आणि संघर्ष केला, त्याचंच हे फळ आहे की महाराष्ट्राला आपण आज पुरोगामी म्हणतो. देव धर्म हे सगळे ज्याच्या त्याच्या आस्थेचे विषय आहेत, त्याच्यामुळे ते ज्याचे त्याने करावेत. परंतु या देशाची प्रगती करायची असेल तर देशामधले जे दुर्बल घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय या देशाची प्रगती असंभव आहे, हे त्यांनी त्यावेळेस हेरलं आणि पूर्ण जीवन त्या प्रश्नासाठी समर्पित केलं आणि एक चांगला पायंडा या राज्यामध्ये मांडला. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर छत्रपती शाहूराजांनी मागासवर्गीयांसाठी राखीव जागा केल्या होत्या त्यांच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी तर घटनेमध्येच सगळ्या तरतुदी केल्या. म्हणजे तुमच्या इच्छेचा भागच नाही तुम्हाला काय वाटते तर. SC-साठी, ST-साठी, OBC-साठी घटनेमध्ये 341, 340, 342 कलमं समाविष्ट केली. आणि बाबासाहेबांना त्याच्यानंतर घटना पारित झाल्यानंतर फार कमी दिवस मिळाले. SC-STची यादी त्यांनी तयार केली की कोणत्या ह्या SCच्या जाती आहेत, कोणत्या ह्या STच्या जाती आहेत आणि कोण्या राज्यात आहेत, हे त्यांनी त्याच वेळेस घटनेमध्ये मंजूर केलं. पण OBCची यादी काही ते वेळ न मिळाल्यामुळे करू शकले नाहीत. ते करावं, परंतु त्यांना रिझर्वेशन देण्यात येईल हे 342 कलम, 340, 341 या कलमाद्वारे त्यांनी निश्चित केलं. आणि आज आपण असं पाहतो की एवढा मोठा प्रवास झाला. 1950 ते आज आपण 2026 आहोत. म्हणजे जवळपास 76 वर्षाचा काळ उलटला. या 76 वर्षाच्या काळामध्ये अजूनही ते आरक्षणाचे फायदे काही आपल्यापर्यंत मिळालेले नाहीत, त्या घटकापर्यंत मिळालेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जे संघर्ष करतात, जे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या हक्कासाठी लढा देतात, जे थोडेफार प्रमाणात शिक्षित झालेत, काही मधले जास्त झाले, काही मधले कमी झालेत, हा काही घटनाकाराचा मुद्दा नाही किंवा घटनाकारामुळे घडलं असं नाही. जे समाज जागृत होते त्यांनी आपली पिढी शिक्षित केली, सुशिक्षित केली, वेगवेगळे माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर आरक्षण काय या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली आणि ते मिळवलं. परंतु जे अशिक्षित होते, खरं म्हणजे त्यांना देण्याची जबाबदारी शासनाची आहे. जर घटनेमध्ये आहे तर ते कोणतंही शासन असू दे, या पक्षाचं असू दे नाही तर त्या पक्षाचं असू दे, परंतु हे आरक्षणाचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही नैतिक जबाबदारी आणि देशाच्या प्रगती दृष्टीनं आवश्यक जबाबदारी राज्यकर्त्याची आहे. परंतु ती जबाबदारी या राज्यातले राज्यकर्ते पाळताना दिसत नाहीत. त्यांना कळत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु पाळत नाहीत हे वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये काही ठराविक समाज प्रगत झालेत
आणि त्याच कॅटेगरीतले तेच आरक्षण असणारे काही समाज अत्यंत दुर्लक्षित झाले, मागास राहिले आणि मग त्याच्यामधूनच सुप्रीम कोर्ट आणि सरकारसुद्धा या निर्णयाप्रत आली की त्यांचे ब क ड असे वर्गीकरण करावं. म्हणजे रिझर्वेशनमध्ये SC मध्ये ब क ड, ST मध्ये ब क ड, OBC मध्ये काही आहेत. आता त्याला काही व्यवस्थेचा परिणाम आहे तो की सगळेच काही सारखे प्रगत नाहीत, काही प्रगत आहेत काही नाहीत. त्यांना सगळ्यांना जर आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर तो जो वाटा असेल घटनाकारांनी ठेवलेला, ST साठी 7%, SC साठी 13%, SC मध्ये 59 जाती, ST मध्ये 45 जाती, महाराष्ट्रापुरतं सांगतो मी. तर त्याचीच वाटणी करावी, संख्येच्या प्रमाणात करावी आणि सगळ्यांना न्याय कसा देता येईल या दृष्टीनं प्रयत्न करावेत. अशा पद्धतीचं आपण पाहता अलीकडे जो संघर्ष सुरू झाला की याच्यामध्ये अबकड विभागणी व्हावी, काही म्हणतात होऊ नये. तो काही आमचा विषय नाही. आमची मागणी आहे की हे जर थांबणं शक्य नसेल किंवा थांबवणं राज्यकर्त्यांना शक्य नसेल, हा बायसपणा, तर त्यांनी त्या दृष्टीनं विभागणी करून ज्याचं त्याच्या हक्काचं त्याच्या पदरात टाकावं. बरोबर. म्हणजे आम्ही हे म्हणतच नाही की 60% आहे तर 70% करावं, परंतु 60% आहे तर ते सगळ्यांना मिळू द्या ना, संख्येच्या प्रमाणात मिळू द्या. एकाची संख्या समजा 90% आहे त्याला 90% द्या आणि दुसऱ्याची संख्या जर 1% असेल तर बाबासाहेबांनी तर त्यालाही आरक्षण दिलं, तर त्याला त्या प्रमाणात द्या. हा एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु शासन एकीकडे ते मान्य करते, परंतु दुसरीकडे असे काही कायदे आणि विधेयक सभागृहात आणते की तिकडे पाहायला राज्यकर्त्यांना वेळच नाही. आज 2000चा कायदा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. SC, ST, OBC, VJNT यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याचा आणि तपासणी करण्याचा अधिकार देणारा जो कायदा सभागृहानं पारित केला महाराष्ट्राच्या विधिमंडळानं, तो मूर्खपणाचा कळस आहे असं मी आजही म्हणतो. आता तो कळस आहे तर तो 5वी बहुमताच्या जोरावर तो पारित केला सभागृहामध्ये. मी एकट्याने 3.5 तास त्यावेळेला विरोध केला, परंतु ठीक आहे, पारित झाला. मग त्याप्रमाणे कारभार सुरू झाला. मग ज्यांच्यावर अन्याय झाला ते नंतर त्यांच्या नंतरची पिढी जागे झाली की आपल्याला हा अन्याय होतो आहे. मग त्यांच्या परत रेटा वाढला की असं का, आम्हालाही आमचे हक्क द्या. तर हक्क देण्याचे तर दूर, परंतु याच्यापूर्वी जे झालं होतं, एक दाजीबा पाटील समिती या प्रश्नाच्या अभ्यासासाठी स्थापन केली होती. तिचा अहवाल शासनाकडे आला होता. ज्या कमिटीमध्ये देमा कराळे आपले, रासू गवई, भाई बंदरकर हे गणमान्य विद्वान, आपण असं तर म्हणू शकत नाही किंवा त्यांना कळत नव्हतं, गणमान्य विद्वान त्या समितीमध्ये होते आणि त्या सगळ्यांनी अत्यंत विस्तारानं अभ्यास करून या सगळ्या प्रश्नाचा शासनाला दाजीबा पाटील समिती अहवाल सादर केला. परंतु शासनानं थंड बस्त्यात टाकलं. परत एकदा एक लक्षात घ्या की ते काही BJP काँग्रेस यांनी टाकलं नाही, त्यावेळेस BJPचं सरकार होतं. त्याच्यानंतर काय राष्ट्रवादी, त्याच्यानंतर काय सेना, BJP, असं काय काय होतं. पण मी जे पाहतो आहो ती महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची मानसिकता मागासवर्गीयांच्या बाबतीत ही सारखी आहे. अलीकडे जे विधेयक पास झालं त्यामध्ये जी समिती त्यांनी स्थापन केली त्यावर आदिवासी कमिटी स्थापन झालेली आहे, तर या सर्व याच्यावर आदिवासी समिती का स्थापन झाली? हो, मी हे सांगतो की अशा पद्धतीनं याच्यापूर्वी जे विषय चघळले गेले, 2000मध्ये कायदा झाला त्याही वेळेस चघळले गेले. त्याच्यानंतर दाजीबा पाटील समिती अहवाल झाला त्यावेळेसही अन्याय होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये शिफारसी आल्या. परंतु तरीसुद्धा आज परत एकदा तुम्ही जे थोडाफार न्याय मिळवता, म्हणजे यांच्याकडून नाही, सरकारकडून नाही, हायकोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून. आता हायकोर्ट सुप्रीम कोर्टात तर काही सगळे जाऊ शकत नाहीत. फार फार तर 0.01% या कॅटेगरीतले लोक जात असतील, त्यांना न्याय मिळतो. आणि त्यांनाही न्याय मिळू नये या पद्धतीनं पुन्हा एकदा हे विधेयक या ठिकाणी फडणवीस साहेबाच्या शासनानं पारित केलं. नुसतं आणलं नाही या चालू अधिवेशनामध्ये. आणि त्याच्यामध्ये अनेक जुलमी पद्धतीचं सगळं आहे. आणि सगळे अधिकार जे SCच्या समितीत नाहीत, OBCच्या समितीमध्ये नाहीत, ते STच्या समितीला ते प्रदान केले गेले. दुसरा अर्थ असा आहे
की महाराष्ट्रात जर 60% एस टीसाठी तुम्ही आरक्षण दिलं तर 60% तुम्ही रिझर्वेशन द्या. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण असं पाहाल, महाराष्ट्रामध्ये आदिवासींची संख्या आज रोजी 1,40,00,000 आहे. हे सरकारला मान्य आहे. 1,40,00,000 महत्त्व याच्यासाठी आहे की त्या संख्येच्या आधारावर केंद्र सरकारचा निधी मिळतो, राज्य सरकार त्या आधारावर निधी ठेवतो, बजेटमध्ये ठेवतो. ती सक्ती आहे, मॅन्डेटरी आहे, इच्छा नाही शासनाला ठेवायची की नाही ठेवायची. परंतु खर्च करताना आपण पाहतो की 4,000 कोटी रुपये त्यामधले अखर्चित राहिले आणि म्हणून हे पाणी पुरवठ्याकडे वळवले गेले, हे सिंचनाकडे वळवले गेले. हे आता कोण मंत्री असतात त्या त्या काळातले ते तुम्हालाही माहीत आहे. असं काही समाज कल्याणमध्ये वळवले गेले असं कुठं वाचलं नसेल, किंवा कोण्या विभागाचा पैसा कधीतरी आदिवासी विकास विभागाकडे वळवला गेला असेल तर असंही नाही. आता तो वळवला जातो म्हणजे त्यांचंही चांगलं सुरू आहे. राज्यकर्त्यांची भूमिका असल्यामुळे, आणि ज्यांच्यासाठी आहे त्यांना तर कळतच नाही. त्यांना ह्या गोष्टी कळत नाही, कळल्या तरी त्यांना व्हायच नाही. त्याच्यामुळे आज जे सुरू आहे, नंगानाच सुरू आहे या सगळ्यामध्ये. तर मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, मी निधी मंजूर करतो, तू आपला इयर एंडिंगला तो जमा ठेव. कारण हे तुलाही माहीत आहे की हा जो पैसा आहे, आता 1,40,00,000 आदिवासीच्या नावावर दिलेला पैसा तू फक्त 40 लाखावरच खर्च करतं. 1 कोटीवर तर करतच नाही ना. आणि 1 कोटीवर करतच नाही म्हणून मग आता तू चूप मै चूप. म्हणजे सरकारला फक्त दिल्यासारखं वाटते आणि म्हणून सरकार कुठलंही असो ते या लोकांना मदत करते. दुसरं मला काही कारण दिसलं नाही. आणि या अन्यायाच्या विरोधात जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये होतो आहे, जो न्याय या ठिकाणी मिळतो आहे, जे अधिकार त्या 2000च्या कायद्यानं थोडेफार शिल्लक होते आदिवासींकरता, ते अधिकारसुद्धा काढून घेण्यासाठी हे नवीन बिल जे आहे. ज्या वेळेस तुम्ही सभागृहामध्ये होते तेव्हा 3.5 तास तुम्ही हा विषय केला, तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं. काँग्रेसने हा विषय मंजूर केला, तेव्हा याला मंजुरी देणारे लोक भाजपचेच लोक होते. मग आज भाजप या गोष्टीला विरोध का करतो? नाही, असं मी म्हणत नाही की भाजपचे होते, कारण भाजप तर सत्तेतच नव्हती ना. सत्तेत जे होतं ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आणि त्याच्यापूर्वी आपण पाहतो की राज्यात तरी आपल्या फार कमी वेळात अगदी पुलोद वगैरे तो प्रयोग वगैरे झाला होता त्यावेळेस. पण प्रयोग म्हणजे काय हो, कालीकडे होते ते तिकडे जाऊन दुसरं लेबल लावलं आणि त्यांनी सांगितलं की आता BJPची सत्ता. कसली सत्ता? आता सेनेची सत्ता. पण माणसं कोणती होती? तोच डॉक्टर बांडे आज काँग्रेसमध्ये आहे, उद्या सेनेत जातो, परवा BJPत जातो, तेव्हा तिकडे जातो. आणि माझ्यासारखेच जे आहेत ते अनेक लोक एकत्र येतात आणि मग जो पक्ष जनतेच्या मनात आहे त्याच्यात सामील होऊन आपलं भविष्य सुरक्षित करतात. याच्या पलीकडे काय आहे? त्याच्यामुळे हा विषय कोण्या पक्षाच्या वेळेस झाला हे महत्त्वाचं नाही. ही महाराष्ट्राची मानसिकता राज्यकर्त्यांची मी सांगतोय, आणि ती मला जवळपास सारखी दिसते सगळ्या पक्षांमध्ये. पण आज असं वाटत होतं की निदान जे झालं 2000पर्यंत ते ठीक आहे, आता तरी हे करू नये. परंतु हा कायदा मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी पारित केला आणि एकापेक्षा एक जुलमी त्याच्यामध्ये कलमं समाविष्ट केलीत. आणि सगळे जे कायदेशीररित्या आवश्यक असतात त्या सगळ्या बाबी आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत ठेवले. म्हणजे आता उद्या कोर्टाकडेही तुम्हाला जायचं काम नाही, उद्या अपिलेट ऑथॉरिटी नाही, जे असेल ते परत आदिवासी विकास विभागच ठरवेल कोण असेल, आणि आपले बगलवच्चे तिथं बसून त्या पद्धतीनं न्याय देईल. हा जो जुलूम या ठिकाणी सुरू आहे त्याच्या विरोधात असंतोष आहे. आणि मग परत दुसरं निवेदन केलं की हा जुलूम आहे, हे तुम्ही नाही करायला पाहिजे. तर यांनी म्हटलं ठीक आहे ना, आता परत तुमच्या प्रश्नाचा अभ्यास करायसाठी आम्ही कमिटी नेमतो. निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षाने कमिटी नेमली याच अधिवेशनात. म्हणजे तर याच्यामध्ये आहे की काल तुम्ही तलवारीनं हातपाय तोडले आणि आज परत मलमपट्टी करायसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली. दोन्ही गोष्टीची वाहवा करता की आम्ही पा किती व्यवस्थित कारभार करतो. जी बाब याच्या पूर्वी झालेली आहे, जी कमिटी जे शिफारस मी दाजीबा पाटील समिती अहवाल सांगितलं, ज्याच्यात भाई देमा कराळे आणि त्याच्यानंतर रासू गवई यांनी लिखित त्यांची साक्ष आहे. भाई बंदरकर अत्यंत संघर्षशील माणूस, त्याची अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेली त्यांनी दिलेली आहे, ती धुळकात पडलेली आहे शासनाकडे आधी.
दाजीबा पर्वत पाटील त्यावेळेसचे जे नेते होते ते अध्यक्ष होते त्या कमिटीचे. त्याचं काही नाही, कारण एका कमिटीचा मी अध्यक्ष होतो म्हणून मला माहीत आहे सगळं ते धोबी परीट समाजाच्या. ते लोक आजही संघर्ष करतायत. नाटक केल्या जाते. राज्याकडून ते केंद्राकडे गेलं, केंद्राकडून ते परत राज्याकडे आलं, आता परत केंद्राकडे गेलं. आता काय संघर्ष काय करतील लोक मला सांगा तुम्ही. तर या सगळ्याच्या संदर्भात राज्यात फार मोठा फार मोठा संभ्रम राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. लोक अडाणी आहेत, अशिक्षित आहेत. आजही जे काही थोडेफार समजदार आहेत त्यांना या विषयाशी काही घेणं देणं नाही. एक तर ते आर्थिक संपन्न आहेत, दुसरं असं की ते स्वतःच बोगस आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय घेणं नाही. परंतु जे काही आहे मुळात नोकऱ्या नाहीत, मुळात नवीन पदं निर्माण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही सगळ्याच कॅटेगरीसाठी आहे. आणि दुसरीकडे जे आहे ते हिरावून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कटिबद्ध आहे हा शब्द वापरतो मी, म्हणजे हे त्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध नाही. आता उद्या मी गेलो तर मलाही वेळ मिळतो आणि मलाही समजून सांगण्यासाठी चर्चा करतात. CM चर्चा करतात, दुसरे मंत्री चर्चा करतात. पण पुढे काय, पुढे काय तिथं तुम्ही सांगू शकत नाही का की हा मुद्दा चुकीचा आहे, हा घटनेप्रमाणे चुकीचा आहे, हा कायद्याप्रमाणे चुकीचा आहे, हा न्यायालयीन निवाडे या संदर्भात जे झाले त्याप्रमाणे चुकीचे आहे, याच्यापुढे तुम्ही ही मागणी करू नका. मी तर आग्रह धरणार नाही ना. ती सांगायला तयार नाहीत. नाही, हा बघ करू करू जुलट ठेवायचं फक्त. एक पिढी बर्बाद झाली, दुसरी पिढी बर्बाद झाली, तिसरी पिढी आता संघर्षात उतरलेली आहे. मी जे पाहिलं ते तरीसुद्धा हा विषय जिथल्या तिथंच आहे. तेव्हा या गंभीर विषयाला वाचा फुटावी याकरता मी हे सगळं आजचं सांगितलेलं आहे. काय थोडक्यात मी सांगतो त्याच्यामध्ये पहिलं तर असं आहे आमची मागणी की आदिवासी विकास विभागाचे मंत्री जे आदिवासी आहेत, जे स्वतःला खरे समजतात आणि बाकी 1 कोटी लोकांना खोटं समजतात आदिवासीमधल्याच, तर ते मंत्री बिगर आदिवासी असावेत. एकदा बबनराव पाचपुते मंत्री झाले होते आणि या लोकांच्या मग प्रचंड पोटात दुखायला लागलं, कारण मग आश्रमशाळा आहेत, पैसेखाना आहेत, गैरव्यवहार आहेत, ते सगळेच उघडकीस यायला लागले. आणि त्यांचं तर त्याच्या पुढे जाऊन होतं की DNA टेस्ट करून कोण ST आहे ते ठरवू. तर ती शेवटी त्यांच्याकडून काढून घ्यावा लागला तो विभाग. आमची मागणी परत तीच आहे की तोपर्यंत न्याय मिळणार नाही. तपासणी अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयानं अनेकदा नालायक ठरवलेलं आहे. जे निर्णय देतात ना यांच्या तपासण्या समित्या, मिसयूज ऑफ पॉवर आहे असं तपासणी समितीनं म्हटलं. आणि त्याच्यामध्ये जे शासनाचे तपासणी समितीत अधिकारी आहेत ते मनमानी करतात, गैरकारभार करतात, चुकीच्या पद्धतीनं निर्णय देतात किंवा जुनैन लोकांना न्याय देत नाहीत. म्हणून त्यांना 50-50 लाख रुपये, 50,000 वैयक्तिकरित्या 1 लाख रुपये असा दंड शासनानं केला, म्हणजे हायकोर्टानं केला. आणि त्याच्यामध्ये हेही तरतूद केली की सरकारनं हा पैसा भरू नये, कारण मूर्खपणा त्यांनी केला तेव्हा तो त्यांनी भरावा. तर तो त्या पद्धतीचं या ठिकाणी होतं महाराष्ट्रामध्ये. परंतु यांनी हे जे मी सांगितलं त्याच्यामधून नाही 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 तसं नका करू, ते काढून घेतलं. बरं काय मंजूर करून राहिले तुम्ही? हे काही कोण्या डॉक्टर भांड्यानं किंवा कोण्या संघटनेची मागणी होती काय? मूर्खपणात तुम्ही नेमलेले लोक करतील, मनमानी करतील. हायकोर्ट जर त्याच्यावर निरपेक्षपणे दंडाची तरतूद करत असेल आणि तो दंड वसूल केला, 50 लोक आहेत असे तपासणी समितीचे सो कॉल्ड तज्ज्ञ, आणि तो तुम्ही रद्द करता शासन म्हणून. म्हणजे करायचं काय तुम्हाला? शेवटी डायरेक्ट अभय देणंच आहे ना चोरांना, की तुम्ही कुठेही डाकूगिरी करा, कुठेही मर्डर करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तुम्हाला आता याच्या पुढे फाशी होणार नाही. फार फार तर जेल होईल, पण त्याच्यातही 5 स्टार सुविधा तुम्हाला देऊ. काय हे काय एक प्रकार आहे हे आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या पुढे असं पाहतो आपण, हे जे अधिकार आहेत, हे जे मी सांगून राहिलो तपासणी समिती, मला एक सांगा, कायदा जो विभाग करतो त्याला काही तपासणीचे अधिकार नसतात, बरोबर ऐक. आणि याच्यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांना हे अधिकार होते सर्टिफिकेट देण्याचे,
परंतु तपासणी मग तिसऱ्या भागाकडे द्या ना तुम्ही, तज्ज्ञ नेमा आणि हे यांच्या अखत्यारीतून काढा त्यांना, तर न्याय मिळेल ना. गुन्हा करणारही तोच, तपास करणारही तोच, शिक्षा सुनावणारही तोच, आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा तो आहे. काय आपल्या ज्युडिशरीमध्ये असा कोणता कायदा असेल तर मला सांगा, मी सोडून देतो ते. या महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या तपासण्यांच्या बाबतीत असा प्रकार सुरू आहे, म्हणून हा गोंधळ आहे. थोडे तज्ज्ञ तुम्हाला वाटते ते द्या ना. माझी तर मागणी इथपर्यंत आहे की हे वेस्टेड इंटरेस्टचे लोक आहेत ना, ट्रायबलमधले किंवा SC मधले किंवा VJNT मधले, हे राहू द्या, हे राहू द्या. हिंदू धर्मीय राहू द्या, मुसलमान घ्या, बाकीचे दुसऱ्या धर्माचे लोक त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत ना आपल्याजवळ, ते नेमा ना. म्हणजे त्यांना ना इकडच्याबद्दल आपुलकी ना तिकडच्याबद्दल आपुलकी. पण ते कसं अन्याय जर करायचा आहे तर ते करणार नाही. पूर्वी अशा पद्धतीनं चुकीचा निर्णय झाला तर तात्पुरता दिलासा कोर्ट देत होतं तात्काळ. आता असं बघा तुम्ही की या कास्ट सर्टिफिकेटचा आधार घेऊन तुम्हाला क्लास 1ची नोकरी लागली, ते तुम्ही केली 4 वर्ष. ही यांच्या मूर्ख तपासण्या समित्या त्याचं नाटक करतील आणि म्हणतील हे बोगस आहे, तुम्ही असले तर बोगस, हे असले तर खरं. बस एवढंच, हां, खरं खोटं बाकी काही नाही. आणि बोगस आहे म्हटलं की त्याला कोर्टात जाण्याची संधी नाही, तात्काळ त्याच्यावर कारवाई कमी करा नोकरीतून. ह्या कुठला प्रकार आहे हो? मर्डरमध्ये तर नाही होत असं. एवढ्या लोकांनी बोंब मारली. सर्टिफिकेट तुमचंच आहे ना? हो, तेही शासकीय अधिकाऱ्यानंच दिलेलं. तर हा जो आहे असे कलम त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत जो त्यांनी आता कायदा पारित केला काही गर्दी. आणि कुठलाही कायदा त्याचे नियम होण्याच्या अगोदर ते नियम पब्लिश करावं लागतात. पब्लिकली त्याची माहिती द्यावं लागते. लोक मग आक्षेप घेतात की असं नाही, असं पाहिजे, तसं नाही, तसं पाहिजे. परंतु यांची ते नियतच नाही. नियत नाही. मी याच्यावरून म्हणतो की 2000 जो कायदा झाला होता SC ST OBC साठी, त्याच्यामध्ये STचे जे नियम बनवले ते त्यांनी वेगळे बनवले आणि SCचे जे नियम बनवले ते 2012 बनवले. हे 3 बनवलेत. याच्यामध्ये तरतुदी अलग, त्याच्यामध्ये तरतुदी अलग. दोन्ही नियम तुम्ही असे डोळ्यासमोर ठेवा, तुम्हालाही नवल वाटेल की अरे एकाच तर कायद्यानं हे स्थापन झाली ना समिती. असं तर नाही की SC साठी अलग आहे आणि ST साठी अलग आहे. मग जे नियम त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे असतात ते दोन्हीकडे सारखे पाहिजेत की नाही. त्यांना माहीत आहे की ST हा दुर्बल घटक आहे, यांना मारा झोळा काही करा. पण SCच्या बाबतीत आपण असं केलो की हे लोक अंगावर येतात उद्याच हक्कासाठी, आणि मग आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे एवढी बदमाशी. आणि त्यातही कर असा की आपले जे क्लास 1 अधिकारी आहेत महाराष्ट्रातले, जवळपास सगळ्यांनाच या असा प्रश्नाच्या संदर्भात मी भेटलो, त्यांना तर हेही माहीत नाही की आपण जे सांगतो यांना हे 12चे नियम आहेत जे SC साठी आहे. हे जे आले आपल्याकडे STच्या संदर्भात आलेले आहेत आणि ते 3चे आहेत. म्हणजे द्यायचंच नाही तर मग कशाला डोक्याला ताण. तर हे असे प्रकार सगळे या बाबतीत आहेत. आणि म्हणूनच हे पूर्वप्रसिद्धी अत्यंत आवश्यक आहे. हरदास समिती म्हणून मागच्या वेळेला स्थापन झाली, न्यायमूर्ती हरदास यांच्या अध्यक्षतेखाली. आता आहेत न्यायमूर्तीची काय, आणि ते काय सो कॉल्ड नेते या विषयातले तज्ज्ञ त्याच्यात नेमले ॲडव्होकेट. मग त्यांनी त्यांचा अहवाल दिला. अरे अहवालामध्ये त्यांनी जे शिफारस केली गव्हर्नमेंटला ती मागणीच नव्हती या लोकांची. कसं असते की एखादी समिती नेमली तर जे काही ठरते गव्हर्नमेंटच्या पातळीवर त्याचाच अभ्यास करावा ना त्यांनी. ते काहीच नाही त्याच्यामध्ये. तपासणी समितीला AC लावावे, तपासणी समितीला कूलर लावावे, त्यांना ह्या सुविधा द्याव्यात. अरे हे कास्ट सर्टिफिकेट देण्याचं व्हॅलिडिटीचं काही लिहिणं बाबा त्याच्यावर काहीच नाही. मग ज्यावेळेस बोबाटा झाला, बाहेर आलं, मी जाहीर सभांमधून महाराष्ट्राच्या जिल्ह्यात बोललो, त्यावेळेला जे आमचे काही सदस्य होते तज्ज्ञ ॲडव्होकेट, ते म्हणे आम्हाला समजलंच नाही कशावर सह्या केल्या तुम्ही. आता परत ही समिती अशीच. म्हणजे बरं आहे ते सगळं. आणि शासनाला हे हवं आहे सगळ्यात महत्त्वाचं. ते काही रद्द झालं नाही, ते आहेच. ते ठेवून आणखी परत हे
नवीन जे राहिलं असेल ते आपण करू आता 20 नवीन वर्षानंतर. विधेयक आणलं. हे नवीन विधेयक आणलं. तर या सगळ्यांना विरोध आहे. नक्की राज्यभर याचा उद्रेक होईल. आज नाही होईल, उद्या होईल. परंतु हा मूर्खपणा, हा काही मी तुम्हाला फक्त आदिवासी म्हणजे तुम्ही या विषयावर आता पूर्ण राज्यभर हे पेटवणार आहे. हो, तुमच्या मार्फतच जाईल ना हे बरं. सगळं. म्हणजे तुम्हाला यातनं जे न्याय पाहिजे तो त्या जातीला, त्या धर्माला तो मिळाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हो, न्याय याच्यासाठी मिळाला पाहिजे की एससीला ज्या पद्धतीने लागू करतात त्याच पद्धतीने एसटीला करा. लागू करा. आणि आज क्षेत्रबंधन नाही महाराष्ट्रात. एसटी एससी ओबीसी पुढे आहेत ना त्या नाही, बरं. कायदा एससी एसटी ओबीसी साठी झाला. अच्छा. ते काही अलग अलग नव्हता. आजही हे म्हणतात त्याच कायद्याच्या अन्वये आम्ही हे सगळं केलं. कोण म्हणते एसटी वाले, पण मग हे बाकीच्या याला तुम्ही काय विचारात घेतलं, त्याच्यात काय आहे त्यांच्यासाठी ते तरी दाखवा. गेल्या 56 वर्षापासून ओबीसीवर काहीच नाही आहे. काही नाही, काहीच नाही, अच्छा. नथिंग. तर ही बदमाशी एवढ्यासाठी आहे की आम्ही काय करतो, आम्ही काय एकटे आहो, आम्ही काय फक्त एसटीवर जुलूम केला, त्याच्यात तर एससी आहे, मग त्याला असं म्हणता येईल फक्त हेडिंग आहे, का? कव्हर आहे फक्त ते अट्रॅक्टिव्ह दिशासाठी. एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी जेवढ्या असतील आरक्षणाला पात्र तेवढ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट सुलभतेनं मिळालं पाहिजे, त्याची व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे. याकरता हा कायदा आम्ही बनवत आहोत हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. विधिमंडळात ज्यावेळेस चर्चेला आलं त्यावेळेस कायदा झाला, त्या कायद्यातही हे सगळं आहे. खाली ज्यावेळेस तुम्ही वाचाल सगळं तर त्या सगळ्यात तरतुदी फक्त एसटीसाठी, एससीसाठीही नाही. नियम जे बनवले ते मी सांगितलं तुम्हाला, एसटीसाठी 3 मध्येच बनवले आणि एससीसाठी 12 मध्ये बनवले. आणि कर म्हणजे अधिकाऱ्यांना ते पताच नाही की हा आपल्याकडे एससीचा माणूस आला, याला 3चे नियम लागू होत नाहीत, याला 12च्या नियमाप्रमाणे केलं पाहिजे. हा एसटीचा आहे, हा 3च्या नियमानं पात्र आहे. अधिकारी म्हणतात नाही. मग त्यांना सांगितल्यावर म्हणतात अरे हे तर आम्हाला माहीतच नाही. माहीत नाही म्हणजे त्यांना कळत ते असं मी म्हणत नाही, पण राज्यकर्त्याची ही जबाबदारी आहे ना. पण त्यांना समजून उमजून हा सगळा अन्याय करायचा आहे. चुका जाणून बुजून करायच्या. हे लोक बा 1,40,00,000 मी एस टी सांगतो, त्याच्यामधल्या 1 कोटी लोकांना सरळ अन्याय. मग आमची पुढची मागणी काय आहे की आम्ही म्हणतो आम्हाला डिलीट करून टाका ना त्या यादीतून. 40 फक्त जुनाई नाहीत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नावावर मतदारसंघ राखीव करा आणि त्याच संख्येवर निधी घ्या, फंड्स घ्या केंद्राचे, जे सरकार करायला तयार नाही. तेवढा फंड कमी होईल आमचा. ते काही होते नंतर पाहू. आम्ही आमच्या हक्काचं जर तुम्ही आम्हाला देत नसाल काही कारणानं, तर मग याचा दुसरा अर्थ असा आहे की राज्यात तर खरे 40च आहे. 40चं घ्या ना. तुम्ही कशाला फौजदारी गुन्हे लावून घेता. आता ठीक आहे सरकार आहे त्याच्यामुळे चल रहा, परंतु हा जो तुगलकी कारभार आहे हा कारभार आता BJPच्या तज्ज्ञ मंडळीच्या राज्यात नसावा असं मला वाटते. आमची काही नव्यानं आरक्षण द्या हे मागणी नाही, ते आरक्षण आहेच, ते काही नवीन मागतो आम्ही असं नाही. परंतु जे आरक्षण तुम्ही मंजूर केलं, भारतीय राज्यघटनेनेही मंजूर केलं, त्याच्या नावावर केंद्र सरकार हजारो कोटी रुपये तुम्हाला देते, तुम्ही त्याच्यासाठी बजेटमध्ये ठेवता, ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही. कारण एकतर त्यांना प्रमाणपत्र मिळू देत नाही त्या कॅटेगरीचं, आणि मिळालं तर तपासणीच्या नावानं रद्द करता. आमची त्यालाही हरकत नाही, पण मग ज्युडिशरीच्या इकडे द्या ना तो कारभार तपासणीचा तो. बरोबर आहे की नाही. हा त्याच्याच जवळ जो अन्याय करते त्याच्याच जवळ तपासणी, त्याच्याच जवळ शिक्षेची तरतूद, असं तर कुठल्याच कायद्याच्या बाबतीत. तुम्हाला सर्टिफिकेट देणारा माणूस सर्टिफिकेट चुकीचं आहे. हो, तो त्याचा दुसऱ्या टेबलवाला म्हणेल नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही त्याचं मान्य करा. अरे कायदा जी ऑथॉरिटी करते त्या ऑथॉरिटीकडे ते देण्याचे अधिकार नसतात. देण्याचे अधिकार जसे रेव्हेन्यूच्या इकडे होते अगोदर, ते रेव्हेन्यूच्या इकडे असायला पाहिजे. किंवा जी ऑथॉरिटी ती तपासणी करते, ती तपासणी करणारी ऑथॉरिटी आणखी तिसरी असली पाहिजे. कारण माझं असं म्हणणंच नाही ना की हे फार नालायक आहेत रेव्हेन्यूवाले चांगले आहेत. तुम्ही एका टेबलवर कसं काय ठेवता हे सगळा कारभार, की कालगड्या तू याला सर्टिफिकेट दिलं आज तू रद्द कर, तो तिसरा म्हणते नाही आज याला शिक्षेची तरतूद कर. आणि हे महाराष्ट्रात सुरू आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या सगळ्यात हास्यास्पद आहे, भयानक आहे.
म्हणजे राज्य सरकार ज्या बातम्या देते यांचे अधिकारी की एवढे बोगस आणि तेवढे तपासले आणि एवढे तपासले, हा सरळ सरळ अन्याय आहे. म्हणजे बोगस नाहीत असं मी म्हणत नाही, पण हे जे म्हणतात 100 आहेत तर फार फार तर 1% असतील, 100% तर मुळीच नाही. मध्ये डिंग मारते ना सरकार. या विषयावर तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबांशी काय चर्चा करणार? त्यांना सांगेल बाबा करा, सत्ता तुमच्या हातात आहे, संधी तुमच्या हातात आहे. नाही तर आता हे आज जे विधेयक झालं यांनी मंजूर केलेलं आहे, या विधेयकाच्या बाबतीत हा तर कायदा झाला ना. हा. दोन्ही सभागृहाच्या समोर हा गेला, चर्चा झाली, तो दोन्ही सभागृहानं पारित केला, राज्यपालाची सही झाली असं म्हणतात. हे मला माहीत नाही. आता ते राष्ट्रपतीकडे जाईल, तिथूनही सही होऊन येईल. पण मागच्या वेळेला PC अलेक्झांडर राष्ट्रपती होते, त्यांना मी भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी मान्य केलं. त्यांना वापस पाठवायचा अधिकार असतो. अच्छा. त्यांनी ते माझंच पत्र लावून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे परत पाठवलं, परंतु यांनी मान्य केलं नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनानं ते परत आणखी केलं सहीसाठी, मग परत पाठवलं. म्हणजे राज्यपालाला 2 वेळा परत पाठवायचा अधिकार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नंतर मी थांबलो नाही. ते पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतीची सही लागते कोणत्याही कायद्यावर अंतिम करायसाठी. मग राष्ट्रपतीला भेटलो, त्यांना लेखी निवेदन दिलं. राष्ट्रपतीनं उल्लेख केला की असा तुमचा जो महाराष्ट्रामधला एक आमदार आहे, त्यानं या कायद्याला विरोध केला आणि त्याने जे मुद्दे मांडले ते योग्य आहेत, तेव्हा त्याचा पुनर्विचार व्हावा. यांनी नाही केलं ना. राष्ट्रपतीने सही काहीतरी मला वाटते वर्षभरानंतर केली. यांनी तेव्हापासून हे विधेयक अजून असंच होतं, तर यावेळेला आहे नाही, ते पाठवलं मग त्यावेळेस. हे 2000 ची गोष्ट सांगतो ना, ते परत पाठवलं मग सही करून. म्हणजे राजकीय हे झालं ना. मग नंतर जसे आता आम्ही 10 आमदार आहोत, 9 वाटते की जाऊ द्या ना, आपला विषय थोडा आहे, एक फळसळ करते, मग ते भेटतात, सांगतात. निरपेक्ष बॉडी जरी असल्या त्या सांगतात आणि त्या पद्धतीनं मग निर्णय होतात. आणि तो निर्णय त्या पद्धतीनं झाला आणि तो कायदा झाला. मग आता संपला ना विषय. परंतु आता परत आणखी त्याच तरतुदी समोर ठेवून करायची काय गरज आहे? कारण असं की हे सगळं असल्यानंतरही काही लोक कोर्टातून मिळवतच होते. मिळालं तर पाहिजे नाही. कोर्टात जाणारे हे एकच दुकडच होतो ना. हो, ते तीच मानसिकता आहे त्याच्या. असं होऊ शकते का की ही एक दिवस अशी येऊ शकते का, ज्या पद्धतीने आता हा विषय मागच्या नीट परीक्षेच्या संबंधी झाला होता, अशाच पद्धतीने हा विषय होऊ शकतो काय परत? त्याच्यापेक्षा भयानक आहे. पण ज्यांच्यावर अन्याय होते त्याला आवाज नाही. दुर्बल घटक आहे समाजातला, सर्वात जास्त दुर्बल घटक हा ट्राईब आहे. बरोबर आहे. बरोबर. एखादा डॉक्टर भांडे बोलत असेल म्हणजे समाज फारच सुज्ञ झाला आणि सगळं त्याला कळते असंही नाही. बरोबर. प्रत्येक समाजाचंही असंच आहे. तेव्हा त्यातही जो दुर्बल आहे त्याच्यावर अन्याय करणं सोपं आहे. हा सध्या अन्यायच होता असा तुमचं मत आहे? प्रचंड अन्याय, घटना बाह्य अन्याय. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सुरू आहे, त्यापेक्षा आश्चर्यचकित करणार आहे. मग परत असं म्हटलं की लागलीच बोटं जातात काँग्रेसवाल्याकडे. असं नाही आहे. या इश्यूवर जेवढे अन्याय करणारे राज्यकर्ते काँग्रेसमध्ये होते, तेवढेच BJPत होते, तेवढेच सेनेस होते, तेवढेच राष्ट्रवादीत होते. माझे संबंध सगळ्याशी चांगले आहेत. त्यांचं राजकारण त्यांना लखला बसो. पण या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. काय एकमत आहे? अरे ते 3,000-4,000 कोटी आपण वाचवतो ना, यांना तर द्यावंच नाही लागत. यांना बोगस केलं की हाकलून देता येते. आणि मग ते 3,000-4,000 कोटी मग इरिगेशन, विद्युत. मग दुसऱ्या गटाचा म्हणतो की नाही आमच्याकडे हे 2 खाती महत्त्वाची आहे, ॲग्रिकल्चरची, त्याला द्या. मग त्याचा काय बरोबर आनंद 31 मार्चच्या रात्री होते हे सगळं. मग पेपरले बातमी येते खर्चित राहिल्यामुळे हा निधी वळवण्यात आला. अरे कसलं खर्चित राहिलं? हे गंमत सुरू आहे. आता हे कसं आहे की लोकांना कळत नाही असं मी म्हणत नाही, परंतु पाहिजे तिकडे कोणी काही लक्ष देत नाही. तर आपण ज्या विषयावर आज चर्चा केली भांडेसाहेबांशी, ते विषय आणि ह्या विषयाच्या संबंधात त्यांनी जे कथन केलं, जो अभ्यास दशरथ भांडेसाहेबांना आहे, त्या अभ्यासाप्रती खरंच एक उदारता या विदर्भातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. भांडेसाहेब या समितीचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. अनेकांना या गोष्टीची जाणीव आहे. परंतु जे लोक या गोष्टीचा विचार करत नाहीत, अशा लोकांसाठी सुद्धा हा विषय अतिशय गंभीर आहे.
त्यांच्या अभ्यासातून जे आज आम्हाला ऐकायला मिळालं, श्रोत्यांना ऐकायला मिळालं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी खरोखरच या महाराष्ट्रासाठी आणि या जातीविधेयक विषयासाठी जे विधेयक त्यांनी पास केलं सरकारने, त्या विषयात काय काय त्रुटी राहिल्या, काय काय त्रुटी आहेत, त्या त्यांनी समजून सांगितल्या. हा विषय इतका गंभीर आहे की हा कोणाला न समजणार आहे. तो क्लास 1 अधिकारी असो, क्लास 2 असो, की SC असो, ST असो, OBC असो, या कशा कशा प्रकारच्या त्यांच्या त्या तरतुदी आहेत. ह्या तरतुदी अजूनही क्लास 1 अधिकारी जे असला त्यालासुद्धा माहिती नाहीत. परंतु त्या गोष्टीची कल्पना आणि त्या गोष्टीचं जे चर्चा आज भांडेसाहेबांनी केली, खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटते. आज ते 80च्या वयात गेलेत तरी त्यांचा हा दांडगा अभ्यास पाहता आणि हा त्यांचा उत्साह पाहता त्यांना धन्यवाद म्हणावं असं वाटते. आणि खरंच त्यांनी हा एक विषय जो हाताळला, मुख्यमंत्र्यांनासुद्धा ह्या विषयाची जाणीव त्यांनी करून दिली. आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी या बाबतीत चर्चा करतील आणि विषय घेतील आणि या बाबतीत त्यांना सकारात्मक उत्तर देऊन काहीतरी या जातीन्यायाबद्दल काहीतरी चर्चा करतील आणि त्यांना उत्तेजित करतील आणि त्यांना सांगतील की हा नाही बरोबर, हा तुमचा विषय बरोबर आहे आणि यातून काहीतरी त्यांना मार्गदर्शन करतील अशी आमची इच्छा आहे.